तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता कामिनीला जिन्यावरून ढकलून देण्याचा आरोप मात्र कमळीवरच लावला गेला होता. त्यामुळे आता पोलिसांनी कमळीला जेलमध्ये घेऊन गेलेले असतात. या कारणामुळे ऋषी आणि निंगे मात्र खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. आता सगळेजण फक्त कामिनी शुद्धीवर येण्याची वाट बघत असतात, जेणेकरून तिला विचारतील की तुमचा स्वतःचा तोल गेला की तुम्हालाच कुणीतरी ढकलवून दिला आहे. त्यासाठी आता पोलीस मात्र कामिनी शुद्धीवर येण्याची वाट बघत असतात. घरातले सगळेजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. तर अनिकाला काहीच वाटत नसतं, कारण की हे सगळं तिनंच केलेलं असतं. फक्त तिला भीती या गोष्टीची असती, याचा आरोप फक्त कमळीवर येऊ नये. ही राणी आजी ना खूप खडूस आहे, हे आता अनिकाच्या लक्षात आलेलं असतं. तर दुसरीकडे ऋषी आणि निंगे मात्र पोलीस स्टेशनमध्ये कमळीला भेटण्यासाठी जात असतात. तर कमळी म्हणू लागते की ऋषी सर, काय झालंय? कामिनी मॅडम शुद्धीवर आल्यात का? त्याच्यासाठीच तुम्ही इकडे आलात का? तर ऋषी म्हणू लागतो की कमळी, तू नको टेन्शन घेऊ. मला माहिती तू असं काहीच करणार नाही, मला खात्री आहे. आणि माझा ना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी तुला लवकरात लवकर इथनं सोडून घेऊन जाणार आहे. तर त्यावेळी कमळी म्हणू लागते की ऋषी सर, आपल्याला फक्त आता कामिनी मॅडम शुद्धीवर येण्याची वाट बघायची. जे काही खरं आहे ना त्या तेच सांगणार आहेत की त्यांना कुणी ढकलवून दिलं की त्या स्वतःहून त्यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या आहेत. तर त्यावेळी निंगी म्हणते, बाई कमळे, मला तर असं वाटतं ना तुला ढकलवून देण्यासाठी ती बाई आली होती, पण ती स्वतःच खाली पडली. त्यावेळी ऋषी म्हणू लागतो की जाऊ दे आता कमळी, त्यांची वाट बघूया आपण शुद्धीवर येण्याची. त्या कुणाचं नाव घेतात आपण बघूया. पण कमळीला भीती वाटत असते की कामिनीनं माझंच नाव घेणार झाली. ती म्हणणार की ह्या कमळीनेच मला ढकलवून दिलं, म्हणजे मी काही जेलमधून घरी जाऊ शकत नाही. आणि मग काय त्या घरामध्ये धिंगाणा घालण्यासाठी त्या तिघीजणी मोकळ्यात. तर ऋषीला मात्र कमळीकडे बघून खूप वाईट वाटत असतं. एवढी चांगली मुलगी कधीच कुणाचं वाईटाचा विचार करत नाही, आणि आज तिच्यावरच अशी वेळ यांनी आणली आहे. तर ऋषी त्यानंतर तिथनं घरी जातो. तेवढ्या वेळामध्ये इकडं मात्र पोलीस कामिनीलाच विचारण्यासाठी तिथेच असतात. ती शुद्धीवर येण्याची वाट बघत असता. तर कामिनीला थोड्या वेळाने शुद्ध येते. तेवढ्या वेळामध्ये अन्नपूर्णा, राजन, निका, रागिनी आणि पोलीस हे सगळेजण तिथेच असतात. तर तेवढ्या वेळामध्ये पोलीस मात्र कामिनीला विचारू लागता की मला फक्त एवढं सांगा, तुम्ही जिन्यावरून स्वतः पडल्यात का तुम्हाला कोणी ढकलवून दिलं आहे? तर त्यावेळी आता कामिनीला तर थोडंफार कळत असतं. तर परत एकदा पोलीस विचारू लागतात की कामिनी मॅडम, काल तुमचा जो अपघात झाला होता ना, त्याच्याबद्दलच मी विचारतोय. तुम्हाला कुणावर संशय आहे का? प्लीज मला त्याचं नाव सांगा. तर सगळेजण कामिनी कुणाचं नाव सांगते आतुरतेनं वाट बघत असतात. तर कामिनी मात्र कमळी म्हणून असं सांगत असते. ते का स्पष्ट नाही, पण सगळ्यांना कळतं की कामिनी कमळीचंच नाव घेत आहे. तर रागिनी म्हणू लागते, बघा मी म्हणलं होतं ना, ही कमळीच माझ्या आईच्या जीवावर उठली होती आणि तिनंच माझ्या आईला जिन्यावरून ढकलवून दिला आहे. तर राजन आणि अन्नपूर्णाला तर खूप मोठा धक्का बसतो. राजननं सांगितलेलं असतं पोलिसांना की कमळीवर माझा पूर्ण विश्वास आहे, ती मुलगी असं काही काम करू शकत नाही. तर पोलीस देखील राजनकडे बघू लागता. तर तेवढ्या वेळामध्ये अनिकाला तर खूप मोठा धक्का बसतो. अनिकाला वाटत असतं की ही राणी आजी कितीच खोटारडी आहे. मी हिला ढकलवून दिलं आहे, हिला चांगलंच माहिती की कमळीने हिला ढकलवून दिलं नाही, त्याच्यानंतरही मी हिला किती त्रास दिला, तरी पण या राणी आजीने माझं नाव घेतलं नाही. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.